डिअर स्टुडंट, हेरिडिटी अँड इव्होल्युशन मधला आज लेक्चर नंबर 4 आहे. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण इव्होल्युशन थेअरी बघितलेली. इव्होल्युशन फक्त थेरॉटिकल पार्ट, कोणी त्याच्यावरती म्हणजे ट्रस्ट करणार नाही म्हणून त्याला काही प्रूफ दिलेले आहेत. प्रूफ मीन्स एव्हिडन्स. आता याच्यामध्ये आपल्याला एव्हिडन्स बघायचं आहे, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनचे एव्हिडन्स बघायचे. फर्स्ट वन इज मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फॉलॉजी मीन्स व्हॉट? आता मॉर्फॉलॉजी म्हणण्याचा प्रश्न पडतो आपल्याला. मॉर्फॉलॉजी मीन्स एक्सटर्नल फीचर. एक्सटर्नल फीचर मीन्स नोज कसं आहे, आईज कसं आहे, त्याचे म्हणजे स्ट्रक्चर, माउथ स्ट्रक्चर असो किंवा बॉडी स्ट्रक्चर, एक्सटर्नल फीचर्स ते वरून दिसतं त्याला एक्सटर्नल फीचर्स म्हणतो. क्लिअर आहे? फर्स्ट आता त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला पिक्चर दिसतो. फर्स्ट पिक्चरमध्ये 3 ॲनिमल्सचे फोटो दिसत आहेत. फोटोज, इमेजेस. पहिला डॉग आहे, दुसरा सीप असेल, आणखी तो फॉक्स सारखा दिसतो. सिमिलर स्ट्रक्चर दिसतो. त्यांच्यामध्ये काय काय सिमिलरिटीज आहेत? लुक हिअर, व्हेरियस सिमिलरिटीज आर फाउंड इन दिस ॲनिमल. स्ट्रक्चर ऑफ माउथ, माउथचं स्ट्रक्चर पहा. तिघांचं माउथचं स्ट्रक्चर सेम दिसतं. पोझिशन ऑफ आईज पोझिशन, आईची पोझिशन सुद्धा सेम आहे. सगळ्यांची पोझिशन त्याच पोझिशनला आईज आहे. नेक्स्ट वन, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स नाकांचं पहा, नाकांच्या पकड्या घ्यायच्या सेम आहेत. नेक्स्ट वन, स्ट्रक्चर ऑफ इयरपिन हे कान, त्यांचे कान जे आहेत सेम दिसत आहेत. सगळ्यामध्ये सिमिलरिटी दिसतं. तिन्ही पिक्चरमध्ये सेम दिसतं. कॅटचं पण तसंच असतं. कॅट पण असाच दिसतो. त्याचा फोटो इथे दिलेला नाही पण तसाच दिसतो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांची जी बॉडी आहे डिस्ट्रीब्युटेड असे थिक डिस्ट्रीब्युटेड हिअर आहे. थिक्की डिस्ट्रीब्युटेड हिअर. त्यांच्या बॉडीवरती खूप हेअर पण असतात. सगळ्यामध्ये सिमिलरिटीज दिसतं. मग ह्याच्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो व्हेरियस सिमिलरिटीज आर फाउंड इन दीज ॲनिमल्स. असे आणखी कितीतरी ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये सिमिलरिटीज दिसतात. आता हे एक याच्यामधला झाला, हे ॲनिमल्स मधला झाला. इन प्लांट ऑल्सो, प्लांटमध्ये सुद्धा खूप सिमिलरिटीज दिसतात. व्हेअर ॲज इन प्लांट्स, लुक हिअर, दिस इज अ लीफ आहे. लीफचे स्ट्रक्चर्स दिलेले तुम्हाला नेक्स्ट पिक्चरमध्ये. ॲनिमल्सच्या खाली पिक्चर जो दिसतो तो लीव्हचे पिक्चर्स आहेत. त्यांच्यामध्ये पहा काय दिसतो. लीव्स. आता कॅरेक्टर्स तर सेम आहेत. लाईक त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टर आहेत? लीव्स आहेत. आता हे सेप आहे, हा लीफचा सेप दिसतो. पहा इकडे दिसतो लीफचा सेप. जवळपास बरेचसे प्लांट्स आहेत, लीफचा सेप सेम असतो. आणि या लीफमध्ये जे वेन्स असतात, लीफ वेन्स तुम्हाला पिक्चरमध्ये तेवढं क्लिअर नाही दिसत असेल, पण त्याच्यामध्ये लीफ व्हेनेशन म्हणजे हे जे लाईन्स असतात ते लीफ व्हेनेशन सुद्धा सिमिलर दिसतो. आणि त्याच्यानंतर लीफ पेट्युल मीन्स हा जो स्टॉक लाईक स्ट्रक्चर असतो ना, छोटासा स्टॉक लाईक स्ट्रक्चर जो ब्रँचला असा अटॅच असतो, त्याला काय म्हणतो आपण? पेट्युल किंवा स्टॉक. हे असं लीफचं स्ट्रक्चर. तुम्ही हे जर बघितलं त्यांच्यामध्ये पण सिमिलरिटीज दिसतात. लीव्स मध्ये पण सिमिलरिटीज आहेत. ॲनिमल्सचं स्ट्रक्चरमध्ये पण सिमिलरिटीज आहेत. मीन्स हे मॉर्फॉलॉजी आहे. फक्त एक्सटर्नली बघतोय, इंटरनल स्टडी करतोय का आपण? फक्त एक्सटर्नली जर बघितलं आपण याच्यामध्ये व्हेरियस सिमिलरिटीज आर फाउंड. मग काय म्हणू शकतो? फ्रॉम ऑल दीज सिमिलरिटीज इट प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करतो हा? देअर ओरिजिन मस्ट बी सिमिलर. ह्याच्यावरून असं वाटतं की आपल्याला ह्याच्यावरून यांची जी ओरिजिन आहे ते सेम असणार आहे, सिमिलर असणार आहे. सगळ्यांची ओरिजिन, ॲनिमलची ओरिजिन सेम असणार आहे. आणि प्लांटमध्ये प्लांटची ओरिजिन सेम असणार आहे. म्हणून दॅट्स वाय अँड मस्ट हॅव कॉमन अँसेस्टर हा कॉमन असणार आहे. असं हे फर्स्ट स्टडी आहे. सिम्पल आहे. पिक्चर्स बघा आणि ते पॉइंट जे मी सांगितले ते नोट करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके, आपण याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल एव्हिडन्स मध्ये इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर, तुम्ही जर हे पिक्चर पहा, केअरफुली जर ऑब्झर्व केलात, सगळे असे बोन्स दिसतात, पण त्याच्यामध्ये डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलरिटीज. त्यांच्यामध्ये सिमिलरिटीज काहीच दिसत नाहीये. कशामध्ये सिमिलरिटीज दिसत नाही? ह्युमन हँड अँड 4 limbs ऑफ कॅट. त्याच्यामध्ये काही सिमिलरिटीज दिसतं नाही. आपला हँड आणि ते कॅट. आणि नेक्स्ट दिलेले आहे फ्लिपर ऑफ वेल मासा. जो फ्लिपर आहे तो त्याला स्विम करण्यासाठी यूज केला जातो. नेक्स्ट वन आहे पॅटेजियम ऑफ बॅट. तो पण बॅटचा पॅटेजियम. काही ज्यांच्यामध्ये सिमिलरिटी नाहीये. एक्सटर्नली जर आपण बघितलं तर काहीच सिमिलरिटीज आहे का? नाहीये. आणि तेच त्यांचे यूज ऑफ आवर हँड, ह्युमन बिंगचा हँडचा यूज आपण कशासाठी करतो. नेक्स्ट तेच कॅटचा जो 4 limb आहे त्याचा हँडचा यूज तो काय करतो? एखाद्याला कॅच करण्यासाठी, पकडण्यासाठी, असा चावा घेण्यासाठी त्याचा यूज करतो. मीन्स यूज ऑफ ऑल बॉडी ऑर्गन्स. ते बॉडी ऑर्गन्स आहे, प्रत्येकाच्या बॉडी ऑर्गन्सचा यूज सुद्धा डिफरंट आहे. सिमिलरिटीज काही आहेत का? नाहीये. बट
वन सिमिलॅरिटीज देअर, त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटीज आहे. काय सिमिलॅरिटीज आहे? सिमिलॅरिटी स्ट्रक्चर ऑफ बोन्स, त्यांचं जर बोनचं स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसतो. अँड बोनी जॉईंट्स, त्याचे जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये पण सिमिलॅरिटी दिसतो. फक्त आपल्याला याच्यात सिमिलॅरिटीज काय काय दिसतात? स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट. फ्रॉम these observation we can indicate that, आपण इंडिकेट करू शकतो की all these animals may have common ancestor. याच्यावरून सांगू शकतो की या सगळ्यांचा कॉमन अँसेस्टर आहे, म्हणजे सगळ्यांचा पूर्वज एक असेल. कशावरून? त्याच्या बोनच्या जॉईंट वरून, बोनच्या स्ट्रक्चर वरून आपण हे सांगू शकतो. फर्स्ट वन बघितलं होतं मॉर्फोलॉजी मीन्स एक्सटर्नल स्टडी, वरून जे दिसतं ते एक्सटर्नल. इंटरनल मीन्स अॅनाटॉमिकल एव्हिडन्स, म्हणजे इंटरनल बॉडीच्या आतले स्ट्रक्चर जे स्टडी करतो त्याला अॅनाटॉमी. 2 पॉइंट क्लिअर असतील. नेक्स्ट थर्ड पॉइंटला आपण जाऊया, वेस्टिजिनल ऑर्गन. ओके, वेस्टिजिनल ऑर्गन मीन्स इट इज युजफुल फॉर समवन अँड इट इज हार्मफुल फॉर अदर. एखादी असा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये किंवा अदर लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये असतो. एखाद्याला तो युजफुल असेल तर दुसऱ्याला तो हार्मफुल असू शकतो. आणि तो हार्मफुल ऑर्गन स्टार्ट टू डिजनरेट. एखाद्याच्या बॉडीमध्ये तो हार्मफुल असेल, तो स्टार्ट टू डिजनरेट, तो डिजनरेट व्हायला स्टार्ट होतो. पण लगेच डिजनरेट होत नाही. आता मला आज आहे तो ऑर्गन त्रास देतो तर लगेच उद्या डिजनरेट होणार का? नाही. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर टू डिसॅपियर. तो आपल्या बॉडीमधून डिसॅपियर व्हायला थाउजंड्स इयर तरी घेतो. मीन्स सिंपल आहे, क्लिअर आहे. एखादी ऑर्गन असतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काही एक्झाम्पल्स दिले, जसं इव्हॉल्युशन होत आलं, लाईक ह्युमन्सचा अँसेस्टर हा मंकीजला मानलं जातं. मग त्याचा टेल तुटत गेला, लगेच तुटला का? आज मंकी होता, लगेच उद्या तुटून तो ह्युमन झाला? नाही, असं होत नाहीये. इट टेक्स थाउजंड्स इयर टू डिसॅपियर दॅट ऑर्गन. तो ऑर्गन डिसॅपियर होण्यासाठी थाउजंड्स इयर तरी लागतात. हे असे ही थेरी सांगते. मग आपल्याकडे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्हाला इथे पिक्चर्स दिलेले आहे. पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलात, एक ऑर्गन दिसतो. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला एक इयर दिसतो, कान दिसतो, कान. इयर पिन्ना म्हणून इथे एक स्ट्रक्चर तिथे नेमिंग सुद्धा केलेलं आहे. इयर पिन्ना. आपला इयर, ह्याचा काही इयर पिन्नाचा आपल्यासाठी युजलेस आहे, म्हणजे त्याचा आपण यूज नाही करू शकत. ते जर डॉग मध्ये असेल, कॅट मध्ये असेल तर ते असे इयर्स हलवतात, त्याच्यासाठी त्याचा यूज आहे. आपल्या बॉडीमध्ये त्याचा यूजच नाहीये. नेक्स्ट जर पिक्चर तुम्ही बघितला, तो आहे लार्ज इंटेस्टाईन फ्रॉम ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये 2 इंटेस्टाईन, स्मॉल अँड लार्ज. ते लार्ज इंटेस्टाईन आहे. लार्ज इंटेस्टाईनच्या टिप पोर्शनला तुम्हाला एका किड्यासारखा पार्ट दिसतो, लुक लाईक अ किडा, किड्यासारखा. तो असा एक छोटासा पुढे एक एक्स्ट्रा पार्ट दिसतो, तो लार्ज इंटेस्टाईन मधला जो पार्ट आहे तो वेस्टिजिनल ऑर्गन मध्ये. आपल्याकडं त्याला काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? अपेंडेक्स. अपेंडिक्सचा किडा. बरेच जण म्हणतात की अपेंडिक्सचा किडा काढून टाकला, ऑपरेशन करून त्याला काढावं लागतं, लॉट ऑफ पेन होतं. जेव्हा एखाद्याला अपेंडिक्स होतो तेव्हा लॉट ऑफ पेन होतो. अपेंडिक्स कॉमन सगळ्याच ह्युमन बिंग्स मध्ये राहतो, नसतो असा नाही, सगळ्यांमध्ये असतो. तो कुणाकुणालाच त्रास देतो, सगळ्यांना त्रास नाही देत आहे. त्रास देतो म्हणजे तो जास्त थोडंसं त्याची साईज इन्क्रीज होते. साईज इन्क्रीज झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये खूप पेन होतो, भयंकर पेन होतो. मग त्याला ऑपरेशन करून कट करून टाकतात. तो युजलेस आहे आपल्यासाठी आणि तो काही दिवसानंतर डिसॅपियर होईल, पण लगेच नाही होणार, त्याला थाउजंड्स इयर तरी जाणार. मग हा असा ऑर्गन, पण तो युजफुल आहे. कोणामध्ये युजफुल आहे? तो जे रुमिनंट्स असतात, रुमिनंट्स मीन्स काऊ आहे, बफेलो आहे, त्यांच्यामध्ये तो खूप युजफुल आहे. बिकॉज रुमिनंट्स मीन्स ते टेक आउट फूड फ्रॉम स्टमक. स्टमक मधून फूड बाहेर काढतात. तो असतं माउथ. माउथ मध्ये ते फूड परत घेऊन येतात, परत त्याला कंटिन्यू एका ठिकाणी रेस्ट करून चावतात, परत त्याला बॉडीमध्ये इंजेस्ट करतात. अशा पद्धतीनं करणारे रुमिनंट्स मीन्स काऊ आहे, बफेलो, हे माहिती असेल. याचा कळला तुम्हाला यूज, मीन्स सेकंडचा यूज कळला असेल. विच वन? अपेंडिक्स. अपेंडिक्स आपल्यासाठी हार्मफुल आहे, पर ते जर रुमिनंट्स ॲनिमल मध्ये तो युजफुल आहे. थर्ड जो आपल्याला दिसतो, थर्ड दिसतो खाली एक काय दिसतो? टेलबोन. टेलबोन, कॉकॅक्स. मराठीमध्ये त्याला आपण माकड हाड म्हणतो. माकड हाड ह्युमन बिंग्स मध्ये माकड हाड आहे.
पण तो पुढे तुटलेला आहे. तुटलेला म्हणजे मंकीज मध्ये तो वेल डेव्हलप आहे, तो सेफ्टी टेलचा यूज करतो लटकण्यासाठी, ट्रीवर जातो, लटकतो, स्विंग करतो, एन्जॉय करतो, मजा करतो. आपल्यामध्ये ते नाहीये, डिसअपिअर झाला कारण की आपण यूज नाही केला. ह्युमन बिंग्स मध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली तो झाडावरून जमिनीवर यायला लागला, जमिनीवर राहायला लागला. लिव्ह ऑन लँड, दॅट्स वाय देअर टेल डिसअपिअर. फक्त टेल बोनस राहिला. तो आपल्याला युजफुल आहे का? नाहीये. पण मंकीज मध्ये तो युजफुल आहे. आणि तो नंतरचा आहे तो विस्डम टीथ. विस्डम टीथ अकलेचा दाढ, अक्कलदाढ ह्युमन बिंग्स मध्ये असतो. अगोदरच्या लोकांना असायचा कारण की ते नॉनव्हेज खूप भयंकर खायचे, कच्चं नॉनव्हेज, म्हणजे रॉ नॉनव्हेज, म्हणजे त्याला शिजून वगैरे नाही खायचे, त्यामुळे त्यांना त्याचा यूज व्हायचा. पण आता जे ह्युमन बिंग्स नाही करत आहे, त्याला कुकिंग बिकिंग काय ते करून खातात, त्यामुळे त्याचा यूज आता तरी नाहीये. विस्डम टीथ असेल एखाद्यामध्ये तरी त्याला आपण त्रास दिला तर त्याला काढून टाकावा लागतो. मीन्स विस्डम टीथ सुद्धा युजफुल नाहीये. काही लोकांमध्ये तो हार्मफुल आहे, तो त्रास देतो, म्हणून विस्डम टीथ सुद्धा आपण काढून टाकतो. आणि आपल्या बॉडीवरती जे हेअर असतात, काही हेअरचा यूज आहे का काही आपल्याला? नाहीये. पण तेच दुसऱ्या अदर जर लिव्हिंग थिंग्स मध्ये तुम्ही बघितलात, फॉर एक्झाम्पल एखादी कॅट आहे, डॉग आहे किंवा ॲक आहे, वनगा आहे, त्यांच्या बॉडीवरती एवढे हेअर्स असतात. ते हेअर्स त्यांना काय हेल्प करतात? प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड अँड हॉटनेस आणि कोल्डनेस पासून त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ते हेअरचा यूज होतो. आपल्यामध्ये हेअरचा यूज काही नाही, आपण कपडे घालून फिरतो. ओके, अंडरस्टूड? सिंपल आहे. हे असे आहे वेस्टिज्युलर ऑर्गन, हे त्याचे पिक्चर्स आहेत. एवढं तरी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. गुड. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकीचे जे 3 आणखी एव्हिडन्सेस आहेत ते 3 एव्हिडन्सेस आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.